मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थला आता ते घड्याळ ट्विन मिळालेली असतात। तेव्हा काव्या ते पाहत असते आणि नेमकं पार्थचं जे घड्याळ असतं काव्याच्या हातातून पडतं आणि ते फुटतं। त्याची काचच आता फुटून जाते। त्यामुळे काव्या आता खूपच घाबरलेली असते। तिला असं वाटतं की पार्थ आता मला खूपच बोलणार, या विचाराने ती आता हायपर होते आणि म्हणते सॉरी हा पार्थ, अहो मी मुद्दाम नाही केलं, हे मला माफ करा तुम्ही, अहो माझ्या मनात असं काहीही नव्हतं, असं म्हणून सारखीच ती त्याची माफी मागू लागते। तेव्हा पार्थ म्हणतो ठीक आहे, तुम्ही मुद्दाम नाही केलं, चुकून पडलंय तुमच्या हातातून ते आणि मग फुटलंय। अहो होतात अशा ॲक्सिडेंटली काही गोष्टी, त्याचा एवढा विचार नका करू, आता सरका बरं, तुमच्या पायाला लागेल, असं म्हणून तो तिला बाजूला व्हायला सांगतो आणि स्वतः त्या सगळ्या घड्याळाच्या काचा व्यवस्थित उचलून घेतो, जेणेकरून आता काव्याच्या पायाला एकही काच लागू नये ना यासाठी। मग आता काव्या त्याच्याकडे बघतच राहते। त्यानंतर आता त्या फुटलेल्या घड्याळाकडे पार्थ हा पाहतच राहतो। तेव्हा काव्या त्याच्या हातातून ते घड्याळ आता घेते आणि म्हणते तुमच्या क्लायंटने एवढ्या प्रेमाने तुम्हाला हे घड्याळ दिलं होतं आणि जे माझ्या हातून पडून फुटलं, तुम्हाला राग नाही आला का? तेव्हा आता पार्थ म्हणतो नाही, तुमच्या हातून ते चुकून पडलं आहे, पाडलेलं नाहीये ते घड्याळ, आणि असंही माझी वेळ हे घड्याळ ठरवू शकत नाही, कारण माझी वेळ ना मीच ठरवतो, असं तो अगदी शांतपणे म्हणतो आणि लगेचच तिच्याकडे बघून हसतो। तर आता काव्या ही पार्थकडे बघतच राहते, कारण पार्थ एवढा शांत कसा, एवढा समजूतदार कसा, हा प्रश्न आता तिला पडलेला असतो। त्यानंतर तो म्हणतो काव्या, मी हे सगळं ना डस्टबिनमध्ये टाकून आलो। तेव्हा ती हो म्हणते आणि मग त्या घड्याळाकडे ती पाहतच राहते। इकडे मानिनी ही स्वयंपाकघरात असते। तेव्हा पार्थ आता तेथे जातो, तर आता तो लगेचच त्या डस्टबिनमध्ये त्या काचा टाकतो। तेव्हा मानिनी विचारते काय रे? तेव्हा तो म्हणतो काही नाही गाई, जरा काच फुटली। मानिनी विचारते काच फुटली? कशी काय अरे? आणि नक्की कशाची काच फुटली? तुला लागलं तर नाहीये ना? आणि असंही काच फुटणं चांगलं नसतं रे पार्थ, वाईट असतं, अशुभ असतं, तुला कळतं की नाही का हे? आणि मला सांग बरं नक्की कुठली फुटली काच? तेव्हा पार्थ म्हणतो सांगतो आई, तू कशाला उगीच टेन्शन घेत असते, कारण टेन्शन घेण्यासारखं तसं काही झालेलं नाहीये। तेव्हा ती म्हणते ओके नाही घेत, सांग बरं। मग आता पार्थ म्हणतो आज जे क्लायंट आले होते त्यांनी ना काव्यासाठी आणि माझ्यासाठी घड्याळ गिफ्ट आणलं होतं, ट्विन वॉचेस आणलं होतं, आणि माझं घड्याळ ना बघता बघता त्यांच्या हातातून निसटलं आणि त्याची काच फुटली, बाकी काही नाही। तेव्हा मानिनीला धक्काच बसतो आणि ती विचारते असं कसं पण काव्याच्या हातातून निसटलं आणि फुटलं? तुला सांगू, काव्याना नेहमी अशी वेंधळ्यासारखी वागते, लहान आहे का आता? तेव्हा पार्थ म्हणतो मुद्दामहून नाही केलं आई तिने, अगं ॲक्सिडेंटली झालं हे सगळं। तेव्हा मानिनी रागातच विचारते काय रे, अशी काय प्रत्येक गोष्ट ही ॲक्सिडेंटली होते का? तिच्याही हातात ना कधी कधी असं अवसानच नसतं बाबा। तेव्हा पार्थ विचारतो आई असं का बोलतीयेस? तेव्हा मानिनी म्हणते हे बघ माझं बरोबर आहे, तिची प्रत्येक चूक अशी पोटात घालण्यासारखी नसते, आणि तू ना तिची साईड घेत जाऊ नको रे जास्त। आणि तिच्या घड्याळाचं काय झालं असं ती विचारते। तेव्हा नशीब ते तरी व्यवस्थित आहे असं पार्थ सांगतो। मग आता पार्थ म्हणतो हो ठीक आहे, आता आम्ही जोडीने घड्याळ नाही घालू शकणार, पण ठीक आहे ना? तेव्हा आता मानिनी खूप टेन्शनमध्ये असते, कारण तिला पार्थची खूप काळजी वाटत असते। तेव्हा तो तिला समजावतो आई टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे ग, मी ओके आहे एकदम, इट्स ओके, होतं असं कधी कधी। तेव्हा मानिनी होला हो करते। तेव्हा मानिनी आता विचार करत राहते की काव्याला आता जोडीने मिळालेली कोणतीही गोष्ट नको आहे का? मनात नक्की काय आहे ना तेच कळत नाही, कारण तिच्या मनात त्या मुलाविषयी आता कोणत्याही भावना नाही आहेत असं ती म्हणाली खरी, पण ती बोलतीये एक, वागतीये एक, आणि तिने मुद्दाम तर माझ्या पार्थचं घड्याळ तोडलं नसेल ना? तिच्या मनात नक्की काय आहे ते कळतच नाही, आणि म्हणून तिने ते घड्याळ तोडलं असेल का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात आता येत असतात। तर दुसरीकडे काव्या ही तिच्या रूममध्ये असते आणि पार्थचं घड्याळ हातात घेत तिला खूप वाईट वाटलेलं असतं। ती त्या घड्याळाकडे पाहते आणि मनातच म्हणते पार्थ तुम्ही खरंच ग्रीन फ्लॅग आहात, अहो तुमच्या जागी जर मी असते ना तर चांगलाच थैथयाट केला असता मी, परंतु तुम्ही अजिबात न वैतागता अगदी मलाच शांत केलंत। तुमच्यामध्ये ना कमाल क्वालिटी आहे अगदी शांत राहण्याची। पार्थ देशमुख, मी तुम्हाला चांगला वेळ देऊ शकेल की नाही हे माहीत नाही, पण तुमची नक्कीच चांगली वेळ दाखवणार घड्याळ नक्कीच दुरुस्त करून आणेन, असा शब्द ती मनातल्या मनात स्वतःला सुद्धा आणि पार्थ
पार्थला सुद्धा देते। इकडे आता विक्रम त्याच्या रूममध्ये असतो आणि त्याचं फोनवर बोलणं सुरू असतं। तेव्हा गेट टुगेदर ठरवण्याचा त्यांच्या मित्रांचा प्लॅन असतो। तेव्हा कोण कोण गेट टुगेदरसाठी येणार आहे असं आता विक्रम विचारतो। तेव्हा त्याचा मित्र समोरून सगळ्यांची नावं सांगत असतो। मानिनी तितक्यात तेथे येते आणि अशा बेडवर अस्ताव्यस्त पडलेल्या उषा पाहते आणि तिला राग येतो। ती अगोदरच काव्याच्या या विचारामुळे त्रासलेली असते, वैतागलेली असते आणि त्यात विक्रमचं हे अजून गुलुगुलू गप्पा मारणं किंवा मैत्रिणींबरोबर फोनवर बोलणं सुरू असतं। परंतु मानिनीला हे आवडत नाही, म्हणून ती आता रागातच ते उषा घेते आणि व्यवस्थित ठेवते। विक्रम हे सगळं बघत असतो। मग पुढे आता विक्रम म्हणत असतो की आपला ना एखादा छान असा ग्रुप तयार कर, म्हणजे कसं होईल ना, आपल्याला सगळ्यांबरोबर कॉन्टॅक्ट करता येईल आणि कोण कोण येणार आहे ना त्याची लिस्टसुद्धा काढ हां। त्यावेळी मीनाक्षी येणार आहे का? हो मीनाक्षीसुद्धा येणार आहे ना, मग काय मज्जाच, असं विक्रम म्हणत असतो। त्यावेळी मानिनी रागातच त्याच्याकडे बघत असते। तेव्हा आता विक्रम म्हणतो, ऐक ना, अरे मीनाक्षी आहे का तिथे, देतो का तिच्याकडे फोन? तेव्हा हो मीनाक्षीसुद्धा आहे ना, असं त्याचा मित्र म्हणतो। मग मीनाक्षीबरोबर हा गप्पा मारू लागतो। तेव्हा मानिनीला अजूनच राग येतो। आता विक्रमला समजतं की मानिनीला खूप राग आलाय आणि तो म्हणतो की हे पहा, माझी बायको आहे हां, इथे माझी प्रिय पत्नी आहे। आता जर अजून थोडा वेळ जरी बोललं ना तिच्याबरोबर फोनवर, माझी बायको ना माझ्यासाठी लाटणंच घेऊन येईल आता, असं म्हणून विक्रम आता बायकोचा किती मला धाक आहे हे दाखवत असतो आणि मग नंतर फोन ठेवतो। तेव्हा तो म्हणतो, मानिनी ऐक ना, अगं गेट टुगेदर करायचंय, खूप छान ना, सगळेजण आता आपल्याला भेटतील। तेव्हा मानिनी मात्र खूपच चिडते आणि विचारते, काय गेट टुगेदर? अहो इथे माझं काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय? मी त्या मीनाक्षी बरोबर फोनवर बोललेलं मला अजिबात आवडत नाही। सारखं सारखं काय तिला सांगायचंय बायकोचा धाक आहे म्हणून, ती कोण लागते आपल्यामध्ये बोलणारी? असं म्हणून ती विक्रमला चांगली झापते आणि म्हणते, इथे माझं काय चालू असतं आणि तुमच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू असतं आणि घरात सुद्धा असंच आहे। मग आता रागातच ती म्हणते, इथून पुढे ना कुणीही बाहेरच्या व्यक्तीबरोबर अजिबात बोलायचं नाही। तेव्हा विक्रम म्हणतो, मानिनी अगं शांत हो जरा, या अगोदर तू कधी कोणाबरोबर असं काही बोलली नाहीस। तेव्हा मानिनी म्हणते, हो मलाच विचारा ना तुम्ही, कठीण आहे बाई, तुम्ही ना फक्त तुमच्या मैत्रिणीशी बोलत असता आणि घरात काय सुरू आहे ना याचा तुम्हाला अगदी पत्ताही नसतो। तेव्हा विक्रम विचारतो, असं का म्हणतीयस मानिनी तू? काय सुरू काय आहे घरामध्ये सांग ना, आणि तुला काय म्हणायचंय, मी घरात अजिबात लक्ष देत नाही का? मग आता मानिनी रागातच म्हणते, लक्ष देणं म्हणजे कुणाच्या आयुष्यात काय कसं सुरू आहे या सगळ्याचा आढावा घेणं, माहिती घेणं, आणि हे तुम्हाला माहीत नसतं। तेव्हा विक्रम म्हणतो, अगं मी याकडे लक्ष देत नाही, कारण तुझं तर सगळ्याकडे अगदी बारीक लक्ष असतं ना। मग पुढे आता तो म्हणतो, मला असं वाटतं ना, माझी म्हणून सगळ्या गोष्टींमध्ये एवढी तरबेज आहे ना, मला कुठेही लक्ष देण्याची गरजच नाही। तेव्हा मानिनी म्हणते, हो म्हणजे मीच सगळ्या गोष्टींची चिंता करायची, आता हरकत नाही, परंतु मी कोणाची कशाची चिंता करते हे विचारण्याची तसदीही घेऊ नका तुम्ही। तेव्हा विक्रम हसतो आणि म्हणतो, हे तर खूप छान आहे हा, म्हणजे तू कोणाची आणि कशाची चिंता करतेस हे तुला कोणी विचारत नाही म्हणून चिडलीस? सॉरी हा, पण तू चिडली नाहीस तर रुसली आहेस ना, असं म्हणून तो आता लाडातच येतो आणि तिच्या गालाला मनू मनू असं म्हणून हात लावणार। तेव्हा आता ती लगेचच त्याचा हात झिडकारते, तर त्याचा मोबाईल सुद्धा खाली पडतो आणि म्हणते, मला काही बोलायचंच नाहीये। तेव्हा तो म्हणतो की असं कसं काही बोलायचं नाहीये माझ्या मनूला, असं म्हणून तो प्रेमाने तिला जवळ घेतो आणि म्हणतो, तुला ना आता बोलावंच लागेल। त्यानंतर तो अगदी प्रेमाने तिला जवळ घेत तिच्यासाठी गाणं म्हणतो, हा रुसवा सोड सखे। मग आता तिच्या चेहऱ्यावर थोडं का होईना हसू येतं, ते पाहून आता विक्रमला अजूनच छान वाटतं। मग दुसरीकडे आता जीवासुद्धा एकदम शांतपणे झोपलेला असतो, कारण त्यालाही आता नंदिनीचा जरा राग आलेला असतो। त्याला असं वाटत असतं की घरात माझी कोणी व्हॅल्यू करत नाही, त्यामुळे तो आता एकदम गप्प राहण्याचा निर्णय घेतो। तर नंदिनी हा रुसवा सोड सखे हे गाणं प्ले करते आणि त्याच्या कानाजवळच आता तो रेकॉर्डर घेऊन जाते आणि ते गाणं प्ले करत करत त्याला उठवत असते। तो पटकन उठतो आणि लगेचच आपल्या रूमच्या बाहेर जातो।
नंदिनी त्याला अजूनही मनवण्याचा प्रयत्न करत असते. तर नंदिनी आता जीवाचा रुसवा घालवण्याचा खूप सारा प्रयत्न करत असते, पण जीवा ऐकतच नसतो. तर आता जीवा हा जिन्यावरून खाली येत असतो. तर नंदिनी आता त्याच्या पुढे पुढे हात करते, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण जीवा काही केल्या थांबत नसतो. हे पाहून आता नंदिनी जरा वैतागते, कारण नंदिनीने खूप प्रयत्न केलेले असतात त्याचा रागरुसवा घालवण्यासाठी. मग आता त्यानंतर ते गाणं संपतं, तरीही आता जीवा ऐकत नसतो. तो खूप रागात म्हणतो, स्टॉप इट नंदिनी. त्यावेळी नंदिनी विचारते, काय चाललंय काय जीवा, हो एवढं काय झालंय तुम्हाला नक्की? जीवा हा नंदिनीला सुनावतो आणि म्हणतो, हे बघ, मी अजिबातच मस्करी करण्याच्या मूडमध्ये नाही आहे हा नंदिनी. मग आता नंदिनी हसते आणि म्हणते, पण जीवा मस्करी करतच जगतात ना. तेव्हा जीवा म्हणतो, म्हणूनच असं होतं माझ्या बाबतीत. मी नेहमी मस्करी करणारा, घरातल्यांवर अवलंबून राहणारा उडाणटप्पू मुलगा आहे. तो आता वैतागूनच हे सगळं बोलत असतो. ते पाहून नंदिनी विचारते, हे काय बोलताय जीवा तुम्ही ना सगळं अगदी फारच मनाला लावून घेतलंय हा. आपण एकदा तरी बोलूयात का प्लीज? तेव्हा जीवा तिचं काहीही म्हणणं न ऐकून घेता विचारतो, मला प्लीज माझी स्पेस देशील का तू? मला एकटं राहून देशील का प्लीज? असं म्हणून तो तिला रिक्वेस्टच करतो आणि लगेचच तेथून जातो. तेव्हा जीवाचं हे तुटकसं वागणं पाहताना नंदिनीला त्रास होतो आणि ती आता त्याचा विचारच करत राहते. तर दुसरीकडे विक्रम अजूनही मानिनीचा रागरुसवा काढण्याचा प्रयत्न करत असतो. नक्की काय झाले घरात हे विचारण्याचा प्रयत्न करतो. ती म्हणते, तुमचं ना फक्त बाहेर लक्ष असतं, घरात नाही. तो म्हणतो, अगं सगळं व्यवस्थित चालू आहे ना, तू कशाला उगीच टेन्शन घेते, काय झाले घरात? तेव्हा मानिनी म्हणते, तुम्हाला काही माहीत नाही म्हणून तुम्हाला असं वाटतं सगळं चांगलंच चाललंय. अहो जीवा तर आज जेवायला सुद्धा आला नाहीये. पार्थचं तेथे घड्याळाची काच फुटली आहे आणि काव्या असं म्हणून ती तर एकदम गप्प राहते. तेव्हा विक्रम विचारतो, काव्याचं काय झालं? बोल ना अगं, काय झालं काय काव्याचं? अगं तुझ्या मनात जे काही आहे ना ते बोल. बरं नाही सांगायचं का? अच्छा, काय जीवाचं काय झालं म्हणालीस तू? आता जीवा जेवायला आला नाही का? ठीक आहे ना, नाही येऊ देत. मग आता विक्रम म्हणतो, मी ना एक काम करतो, मस्तपैकी चिकन बर्गर ऑर्डर करतो. अगं गणपती बाप्पा होते ना घरात, त्यामुळे त्याला असं व्हेज खाऊन खाऊन कंटाळा आला असेल. मी आता बर्गर मागवतो, बघ कसं धावत येईल तो. बरं आता जीवाचा प्रश्न सुटला. पार्थचं काय, कोणतं घड्याळ फुटलं, काय झालं त्याच्या बाबतीत? तेव्हा मानिनी सांगते, अहो ते टीव्ही वॉच. त्यावेळी आता विक्रम म्हणतो, अच्छा, त्यांच्या क्लायंटने दिलं होतं ते का? अगं ते वॉच ना काव्याला आणि पार्थला गिफ्ट म्हणून दिलं होतं. पण तुला सांगू मानिनी, आपल्या पार्थवरती एवढा खुश आहे ना तो क्लायंट. तो एवढी स्तुती करत असतो ना पार्थची, तोंड दुखत कसं नाही ना, मला तेच कळत नाहीये. आणि माझ्या बाबतीत म्हणशील तर तेव्हा तो आता स्वतःचं कौतुक करणार तितक्यात मानिनी रागात त्याच्याकडे बघते. मग आता विक्रम म्हणतो, फोकस, सॉरी. मग आता पार्थच्या घड्याळाजवळ होतो का आपण? बरं ठीक आहे, पार्थचं घड्याळच तुटलंय ना, दुरुस्त करता येईल, नातं तर तुटलं नाही ना, असं तो पटकन जेव्हा बोलतो तेव्हा मानिनी रागात त्याच्याकडे बघते. तेव्हा तो हसूनच म्हणतो, अगं मला असं म्हणायचंय की तो एवढा मोठा प्रॉब्लेम नाहीये की त्याचा एवढा विचार करावा. घड्याळ तुटलंय ना, आपण दुरुस्त करू किंवा नवीन घेऊन टाकू. आता बघ पार्थचा सुद्धा विषय संपलेला आहे, पण काव्याचं काय झालं काय काव्याचं, सांग ना. मग आता मानिनी मनातच विचार करू लागते की काव्याबद्दलची अस्वस्थता सांगू का आता यांना. तेव्हा ती जरा बाजूला जाते. तेवढ्यातच विक्रमच्या मित्रांचा पुन्हा त्याला फोन येऊ लागतो. तेव्हा मानिनी रागातच मग विक्रमकडे बघते. तेव्हा विक्रम म्हणतो, नाही आता मी बोलणारच नाहीये कुणाबरोबर, कारण मला ना माझ्या बायकोला वेळ द्यायचा आहे फक्त. तेव्हा आता ती म्हणते, अहो घ्या तो फोन घ्या, कारण ती थांबली आहे बघा ना तुमच्यासाठी. तेव्हा आता मीनाक्षीचाच नेमका फोन आल्यामुळे आता मानिनी म्हणते, अहो घ्या ना, आता थांबली आहे बाबा ती. मग आता तो नाईलाजाने फोन घेतो आणि म्हणतो, बोल ग मीनाक्षी, असं म्हणून तो पुढे जातो. तर दुसरीकडे वसू आणि रम्या या दोघीही छानपैकी तयार झालेल्या असतात. जी नोकरांची कपडे असतात त्यांनी ती आज काही घातलेली नसतात. तेव्हा वसू आता आरशासमोर जाते आणि म्हणते, काय रुबाब होता ग आता आपला, कारण मी रोज नवीन साड्यांच्या घड्या काय मोडायचे, नवनवीन दागिने काय घालायचे, आणि आता बघ ना हे असले कपडे वापरावे लागतायत.
मग आता रम्या म्हणते तेच ना, बघ आता तूच, मी सुद्धा ना किती वेगवेगळी आणि स्टायलिश कपडे घालायचे, त्यावरती छान अशी मॅचिंग ज्वेलरी आणि वर अशी मस्त हेअरस्टाईल सुद्धा करायचे, पण आता बघ ना आई, मला हे असे फडतूस कपडे घालावे लागतात. तेव्हा वसू म्हणते नाही तर काय, काय वेळ आली आहे आपल्यावर, बघ आता तूच, आता बघ ना तूच, आपल्याच रूममध्ये असे चोरून चोरून हे कपडे वापरावे लागतायत. त्यातच आता कोणीतरी दार ठोठावतं, तेव्हा मानिनी आणि काव्य तर आल्या नसतील ना, हा प्रश्न आता दोघींनाही पडतो. त्या दोघीही खूप म्हणजे खूपच घाबरतात. त्या दोघींची अक्षरशः धांदल उडते. त्या पटकन दरवाजा उघडतच नाहीत. त्यावेळी आता वसू खूप घाबरते. मग रम्या एक काम करते, तिथे असणारं ब्लँकेट वसूला असं अंगावर घ्यायला सांगते. म्हणते की हे बघ आई, तू हे असं गुंडाळ म्हणजे तिला समजणार नाही. तेव्हा आता रम्या लगेचच दार उघडते आणि अशी बाजूला लपून बसते. ती खूप घाबरलेली असते. तर आता त्यांच्या घरातली जी नोकर असते ना कल्पना, तीच तेथे आलेली असते. तेव्हा कल्पनाला पाहताच तू, असं वसू विचारते. तेव्हा ती म्हणते हो हो, ते काय आहे ना, मला गावाला जायचं आहे ना सकाळी, मग तुम्हाला 5 वाजता उठावं लागेल. त्यावेळी आता वसू म्हणते हे तू मला कोण सांगणारी ग, जायचं तर जा. त्यावेळी ती म्हणते ते जाऊ द्या, मी माझी जाईल, परंतु तुम्ही अशी चादर का गुंडाळली आहे. तेव्हा वसू म्हणते तुला काय करायचंय, मला थंडी वाजतीये ना म्हणून गुंडाळली आहे, तू जातेस का आता इथून, जास्त प्रश्न विचारू नको. तेव्हा ती म्हणते हो हो, मी माझी चालले. असं म्हणून जेव्हा ती तेथून जाते, या दोघीही लगेचच दार बंद करतात. मग आता वसू ती अंगावर असणारी चादरच फेकून देते. मग रम्या म्हणते हे ना सगळं त्या नंदिनीमुळे होतंय. हा आई, अगं तू मला जीवा आणि नंदिनीचा व्हिडिओ दाखवला होतास, त्याच्यापुढे आता काही घडणार आहे की नाही. तेव्हा नंदिनी आणि जीवा कशाप्रकारे दोघेही भांडण करत होते, किंवा जीवा कशाप्रकारे नंदिनी बरोबर तुटक वागतोय, हा सगळा व्हिडिओ आता वसूकडे असतो. वसू ते सगळं आठवते आणि गालात हसते. म्हणते की नंदिनीला कशी अद्दल घडवायची याबद्दल माझ्या मनात तर विचार सुरूच आहे, पण अनायसे आज मला तर असा पत्ता मिळालाय ज्यामुळे मला माझं काम करणं ना आणखी सोपं जाईल. तेव्हा आता रम्या लगेचच वसूला म्हणते काय अगं आई, कुठे हरवली, तू सांगणार होतीस ना मला. तेवढ्यातच वसूच्या मोबाईलवर फोन येतो. तेव्हा आता कुणातरी माणसाचा फोन आलेला असतो. तेव्हा ती कॉल रिसीव्ह करते. तो आता तिकडून म्हणतो हॅलो वसुंधरा मॅडम, तुम्ही पाठवलेला फोटो मला मिळालाय. जीवा आणि नंदिनीचा आनंदी असणारा फोटो आता फार काळ टिकणारा नाहीये. तेव्हा पुढे काय करायचं असं तो विचारतो. वसू म्हणते हो हो सांगते, हा अगदी लवकरच सांगते. असं म्हणून ती फोन ठेवते आणि रम्याला म्हणते की आता मी जीवाच्या आयुष्यात सुरुंग हा पेरणारच आहे आणि ज्याचा स्फोट त्या नंदिनीच्या जगात घडेल. लवकरच नंदिनी अशी काही वस्तू गमावेल ना जी सगळ्यात जास्त तिला प्रिय आहे. तेव्हा रम्या लगेचच विचारते आई, पण हा माणूस कोण होता. तेव्हा वसू म्हणते वेळ आली की समजेल ना ग रम्या, आणि जेव्हा हे घडेल ना तेव्हा आपण अगोदरच्या रुबाबात नक्कीच येऊ. म्हणून ती आता आरशात पाहते. तर दुसरीकडे पार्थ हा बेडवर झोपलेला असतो, तर काव्या अजूनही अभ्यास करत असते. मग आता काव्याचं लक्ष पार्थकडे जातं. ती म्हणते अरे बापरे, आत्तापर्यंत घोरण्याचे आवाज काढत होते हे, आणि आता लगेच कन्हायला लागलेत. अरे बापरे, हे तर कुडकुडत आहेत. मग आता ती लगेचच म्हणते अरे बापरे, कसे काय कुडकुडतायत. असं म्हणून ती एसीकडे पाहते, चेक करते तर एसी फुल असतो, आणि कमी केला तर मलाही गरम होईल, काय करू बरं, असा काव्याला प्रश्न पडतो. मग आता ती म्हणते की नको बाबा, हे असे कुडकुडत राहिले ना तर उगीच सकाळचे आजारी पडतील, एसीचा रिमोट कुठे आहे. असं म्हणून ती खूप वेळ आता रिमोट शोधू लागते. तेव्हा ती म्हणते जाऊ दे, आता रिमोट तर सापडत नाही, मी यांच्या अंगावर ना ब्लँकेट घालते म्हणजे थंडी कमी होईल. आता ती ब्लँकेट घालत असताना पार्थ अचानक झोपेतच कूस बदलतो आणि नेमका काव्याचा हात त्याच्या डोक्याखाली जातो. काव्य धक्क्यानेच त्याच्याकडे बघते आणि त्याच्या डोक्याखालून तो हात काढण्याचा प्रयत्न करते. मग आता ती देशमुख देशमुख असा पार्थला आवाज देते, पण पार्थ काही जागचा हालत नसतो किंवा उठत नसतो. ती म्हणते बापरे, आता काय करायचं. मग आता काव्या ही हात काढण्याचा अजून प्रयत्न करत असते. तेव्हा आता ती म्हणते की कधी कधी असं वाटतं ना, यांच्यावर मी फिसकारत असते ना तेच बरं असतं, बरोबर लाईनवर येतात मग, पण आता ना पहिल्यासारखंच करते, अशी फिसकारतेस त्यांच्या अंगावर. असं म्हणून ती मोठ्याने त्याच्यावर फिसकारणार. तेवढ्यातच ती पार्थकडे पाहते, कारण तो अगदी शांतपणे झोपलेला असतो. मग आता ती एकदम शांत होते आणि म्हणते नको, त्यांना ना अगदी शांत झोप लागली आहे, उगीच माझ्यामुळे सुद्धा त्यांची झोपमोड होऊ शकते.
ती आता त्याला शांतपणे तिथे झोपू देते आणि पार्थकडे खूप वेळ पाहतच राहते. तर आता दुसरा दिवस उजाडतो तेव्हा पार्थला अगोदर जाग येते. तर काव्या त्याच्या शेजारीच तिथे झोपलेली असते. मग आता पार्थ आता पूर्णपणे उठतो आणि म्हणतो, अरे बापरे, हे काय? पण त्याला असं वाटतं हे स्वप्न आहे, कारण ही फिसकारलेली मांजर ना फक्त स्वप्नातच माझ्या जवळ येत असते. असं म्हणून तो आता गालाला हात लावतो आणि चेक करतो की खरंच ही इथे आहे की हे माझं स्वप्न आहे. पण हे त्याचं स्वप्न नसतं, खरं असतं, कारण काव्यच त्याच्या शेजारी तिथे झोपलेली असते. मग आता तो पाहतो तर तिचा हात त्याच्या डोक्याखाली असतो, त्यामुळेच ती तेथे झोपलेली असते. त्याला आता खूपच आनंद होतो आणि म्हणतो की मी झोपू का अजून थोडा वेळ? पण नको, यांना ना उठवायलाच हवं. तो हळूहळू तिला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण ती एकदम गाढ झोपून गेलेली असते. मग त्याला असं वाटतं उठवावं की नाही. मनात येतं नाही, यांना आता उठवायलाच हवं. असं म्हणून तो काव्या असा आवाज देतो. तरीही काव्या आता उठत नाही. मग तो म्हणतो काव्या. मग आता ती उठत नाही हे पाहून पार्थ आता जोरातच ओरडतो, ओ फिसकारलेली मांजर. काव्य दचकूनच आता जागी होते. दोघेही एकमेकांकडे अगदी आश्चर्याने बघतात. मग काव्या ही पार्थकडे आता पाहतच राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्याचा हात अवघडलेला असतो. तेव्हा पार्थ म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी एवढे कष्ट घेतले, त्यामुळे तुमचा हात मी चेपून देतो. तेव्हा काव्य म्हणते काही गरज नाहीये. तेव्हा तो ओरडतो आणि म्हणतो बसा, इथे सांगितलंय ना. मग ती तेथे आता शांतपणे बसते. तर पार्थ आता अगदी प्रेमाने तिचा हात चेपतो. तर दुसरीकडे युग आता फोनवर बोलत असतो, अहो मला माहिती आहे मी माती खाल्ली आहे, परंतु आता तरी ही गोष्ट मी कुणाला सांगू शकत नाही. नेमकं नंदिनी हे सगळं बोलणं ऐकते आणि विचारते काय झालंय. तो आता घाबरतो आणि काही सांगत नाही. नंदिनी आतमध्ये जाते आणि शांतपणे विचारते. तर रम्या तिथे टपूनच असते. या दोघांचं काय सिक्रेट आहे, युगचं नक्की काय सिक्रेट आहे हे ऐकण्यासाठी, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.